नमस्कार मित्रांनो, एम पी सी सर्कल या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. AMVI RTO मेन्स 2020 या एक्झामसाठी चाललेल्या लेक्चर सिरीजमधला आज आपण एक खूपच इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा टॉपिक सुरू करणार आहोत. तर जो आपण सब्जेक्ट आज सुरू करणार आहोत त्याचं नाव आहे हायड्रॉलिक्स आणि हायड्रॉलिक मशिनरी. या सब्जेक्टचं वैशिष्ट्य असं का आपले जे 3 सेक्शन आहेत AMVIच्या मेन्स एक्झामिनेशनमध्ये, तर हायड्रॉलिक्स हा सेक्शन मध्ये कवर केलेला आहे. तसंच त्याचाच पुढचा पार्ट हायड्रॉलिक मशिनरी हा सेक्शन मध्ये कवर केला जातो. तर विलंब न करता आज आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करू. माझं नाव कुणाल गायकवाड आणि आज आपण बघणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. या आधीच्या माझ्या व्हिडिओमध्ये जो की बुकलिस्ट आणि स्ट्रॅटजीचं होतं त्याचं लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही ते पाहू शकता. आता पुढे इंडेक्स. आज आपण काय काय बघणार आहोत. तर आज आपण लेक्चरमध्ये पहिल्यांदा तर इंट्रोडक्शन, एक सब्जेक्टचं इंट्रोडक्शन, असं का आपण काय पुढे शिकणार आहोत किंवा आपलं कशावर बेस स्टडी आहे त्याचं एक इंट्रोडक्शन होईल. त्यानंतर फ्लुइड मेकॅनिक्स, जे आपल्याला टॉपिक्स हायड्रॉलिक्स म्हणजेच आपण वॉटरशी रिलेटेड स्टडीज शिकणार आहोत. तर वॉटर इज नथिंग बट अ फ्लुइड, तर त्याच्याशी रिलेटेड जे मेकॅनिक्स आहेत त्याचा ओव्हरव्ह्यू, आणि मग स्टार्ट करणार आपल्या मेन टॉपिकला, जो आजचा मेन टॉपिक आहे फ्लुइड प्रॉपर्टीज. तर लेक्चर सुरू करण्याआधी हे माझे काही अचिव्हमेंट्स आहे जे मी आत्तापर्यंत अचीव केलेले आहेत लाईफमध्ये, ते तुम्ही स्लाईडमध्ये पाहू शकता. आणि आमच्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, कमेंट करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तर आपण सुरू करत आहोत आजचा लेक्चर इंट्रोडक्शन. तर सर्वात आधी हायड्रॉलिक्स हा टॉपिक सुरू करण्याआधी आपण जाणून घेऊ का व्हॉट इज फ्लुइड. प्रत्येकाला कॉमन क्वेश्चन आहे का व्हॉट इज फ्लुइड. जर आपण नॉर्मल भाषेमध्ये आपल्या उत्तर द्यायचा प्रयत्न केला तर आपण असं म्हणू शकतो का फ्लुइड इज दॅट कॅन फ्लो, म्हणजे काही जर ते वाहत आहे देन दॅट इज फ्लुइड. जर नॉर्मल टर्म्समध्ये पाहायला गेलो तर इट इज करेक्ट, कारण जे काय वाहू शकतं ते फ्लुइड आहे. जसं काय वॉटर पाणी आहे, हवा आहे, दिस इज ऑल्सो फ्लुइड. फ्लुइडचे 2 कॅटेगरी असतात, एक लिक्विड आणि गॅशियस. तसंच जर आपण टेक्निकल टर्म्समध्ये पाहायला गेलो, व्हॉट इज फ्लुइड, द सबस्टन्स दॅट डिफॉर्म्स कंटिन्युअसली अंडर द ॲक्शन ऑफ टेंजेन्शियल फोर्स किंवा शिअर स्ट्रेस. आता हा टेक्निकल टर्म समजून कसा घ्यावा, तर बाजूला स्लाईडमध्ये एक पिक्टोरियल व्ह्यू दिलेला आहे, त्यामध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आहे. जर आपण एक सॉलिड कन्सिडर केला, तर आता आपण मेकॅनिकलचे स्टुडंट आहोत, आपल्याला हे डिस्टिंग्विश तर माहिती आहे का सॉलिड आणि लिक्विडच्यामध्ये डिफरन्स काय. तर सॉलिड कन्सिडर केला आणि सॉलिडवर आपण एखादा फोर्स अप्लाय केला टेंजेन्शियल, म्हणजे त्याच्या सरफेसला जो पॅरलल असेल, जर तो फोर्स अप्लाय केला तर एक डिफॉर्मेशन क्रिएट होतं. तो त्याच्या इनिशियल पोझिशनपासून तो ऑब्जेक्ट डिफॉर्म होतो, म्हणजे तो एक सर्टन अँगलवरती बेंड होतो. आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये पण बघितलेलं आहे का एक टेंजेन्शियल फोर्स लावल्याने बेंडिंग स्ट्रेस जनरेट होतो. तर तो बेंड होतो किती अँगलला आपण कन्सिडर केला, एक अल्फा अँगलला तो बेंड होतो. अल्फा अँगलला बेंड झाल्यामुळं आणि फोर्स सरफेसच्या पॅरलल असल्यामुळं त्यामध्ये शिअर स्ट्रेस जनरेट होतो. तर त्या शिअर स्ट्रेसला करस्पॉन्डिंग जो डिफ्लेक्शन होतो, जो काही त्या डिफॉर्मेशन आलेला आहे त्याला आपण शिअर स्ट्रेन म्हणतो. तर तो अल्फा आपण डिनोट करतो इथे शिअर स्ट्रेननी. तसंच सेम त्याच फंडामेंटलवर बेस्ड फ्लुइडमध्ये देखील अशा डिफॉर्मेशन्स होत असतात. फक्त फरक एवढाच आहे का सॉलिड इज अ बॉडी दॅट रजिस्ट द शिअर स्ट्रेस, आणि फ्लुइड जो आहे तो रजिस्ट नाही करत, म्हणजे तो कंटिन्युअसली डिफॉर्म होत जातो. जसं आपण आता एखाद्या फ्लुइडवर जर शिअर स्ट्रेस टेंजेन्शियल स्ट्रेस अप्लाय केला किंवा लोड अप्लाय केला, तर तो त्यातला जो आधी सॉलिडमध्ये अल्फा डिफ्लेक्शन व्हायचं, तो आता इथे कंटिन्युअसली अल्फा 1 अल्फा 2 म्हणजेच कंटिन्युअसली तो डिफॉर्म होत जाईल एक पर्टिक्युलर अँगलनी. जसं आपण या पिक्चरमध्ये पाहू शकतो का एक सर्टन फोर्स F लावला आहे,
त्या एफ फोर्समुळे, टँजेन्शियल फोर्समुळे जो आपला फ्लूइड आहे तो आधी अल्फा अँगलने डिफॉर्म झाला, मग अल्फा 1 अल्फा 2, म्हणजेच विथ रिस्पेक्ट टू टाईम तो अल्फा अँगलनी चेंज होतोय. म्हणजे यालाच आपण काय म्हणू शकतो का त्यासाठी एक टेस्ट कॅरी आउट केली गेली का डाय त्यामध्ये टाकला. तर कसं कळणार, आता जर आपण वॉटर घेतलं ॲज अ फ्लुइड तर इट इज ट्रान्सपरंट, त्यात आपल्याला कळणारच नाही का तो डिफॉर्मेशन कसं होतं आहे वगैरे. तर त्यासाठी एक डाय टेस्ट आपण कॅरी आउट केली. त्यामध्ये असं कळालं का जसं जसं आपण फोर्स अप्लाय करतो तो डाय मूव्ह होतो आहे एक सर्टन अँगलवर किंवा एक सर्टन डिस्टन्सनी. तर तो जो F1 समजा आपण जर त्याला F1 फोर्स लावला 1 न्यूटनचा, तर तो त्याला आपण कसं सांगू शकतो का डिफरन्शियल चेंज इन अँगल म्हणजेच डी अल्फा अपॉन डिफरन्शियल चेंज इन टाईम, म्हणजे एक डिफरन्शियल टाईममध्ये म्हणजे छोट्याशा टाईममध्ये छोटासा त्यात अँग्युलर चेंज होतो. तो आपण ह्याच्यात डिनोट करायचा प्रयत्न केला आहे एक फोर्समुळे 1 न्यूटनच्या. तसंच प्रत्येक आता आपण बघतोय का 100 न्यूटनचा जर फोर्स लावला, इथे आपण बघू शकतो का जर आपण 100 न्यूटनचा फोर्स लावला तर त्याच्यामध्ये एक सर्टन डी अल्फा बाय डी टी त्यात चेंज होईल. ती जी डिफरन्शियलची व्हॅल्यू आहे ती समथिंग आले, मग ती जी डिफरन्शियलची व्हॅल्यू आहे ती सेम राहणार, म्हणजे त्या पर्टिक्युलर टाईमला तेवढा पर्टिक्युलर अल्फा त्यात चेंज येणार, कंटिन्युअसली तो डिफॉर्म होतो आहे. तसंच इन फ्लुइड्स रेट ऑफ डिफॉर्मेशन इज मोर इम्पॉर्टंट दॅन टोटल डिफॉर्मेशन. बरोबर आहे, हा स्टेटमेंट आपल्याला काय सांगतोय का फ्लुइडमध्ये त्या डिफॉर्मेशनचा रेट जास्त इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी तर किती डिफॉर्म झाले त्यापेक्षा. का, कारण आपण फ्लुइडला नेहमी बोलतो का फ्लुइड इज ट्रान्सपोर्टेड फ्रॉम वन प्लेस टू अनदर. म्हणजे आपल्याला जर इन केस आपण पाण्याचीच गोष्ट घेतली तर नॉर्मल एक्झाम्पल आपण कुठे यूज करतो, आपण पंप यूज करतो घरामध्ये पाणी एका पोझिशनवरून किंवा एका डेटम हेडवरून दुसऱ्या डेटम हेडवर ट्रान्सफर करण्यासाठी, म्हणजे त्याला ट्रान्सपोर्ट करण्यासाठी. तर त्याची त्या प्लेसपासून दुसऱ्या प्लेसपर्यंत किती रेटनी डिफॉर्मेशन झालं, म्हणजे त्याचा डिफॉर्मेशनला कसं डिफाईन करू शकतो आपण. आपण जेव्हा बोलतो का एवढा डिस्चार्ज मला वॉटरचा मिळाला, तिकडे डिस्चार्ज इज नथिंग बट मीटर क्यूब पर सेकंड. बरोबर, म्हणजेच आपण काय बोलतो मीटर क्यूब इज हिअर अल्फा, म्हणजे एक्स डिस्टन्स त्याने ट्रॅव्हल केला मीटर क्यूब व्हॉल्यूम किती एक्स टी टाईममध्ये, जे या स्टेटमेंटला ते जस्टिफाय करतं आहे. म्हणून आपल्यासाठी रेट ऑफ डिफॉर्मेशन जास्त इम्पॉर्टंट आहे टोटल डिफॉर्मेशनपेक्षा. त्यानंतर आता काय फ्लुइड म्हणजे त्याची प्रॉपर्टीज काय, दे कन्फर्म टू द शेप ऑफ द कंटेनिंग वेसल. कारण लिक्विडला स्वतःचा असा शेप नाही फ्लुइडला, तर तो ज्या वेसलमध्ये आपण त्याला टाकू त्या वेसलचा तो शेप कंटेन करणार. तसंच आपण आता बघू फ्लुइड्स आर क्लासिफाईड इन 2 वेज. एक असतं आयडियल फ्लुइड्स आणि प्रॅक्टिकल किंवा रिअल फ्लुइड्स. आयडियल फ्लुइड्स ते असतात ज्याच्या बेसवर आपण आपले थिअरीज लिहिलेले असतात किंवा बरेचसे फॉर्म्युलेज डिराईव्ह केलेले असतात. आणि प्रॅक्टिकल और रिअल फ्लुइड जे असतात जे आपण डे टू डे लाईफमध्ये त्यांच्यावर काम करत असतो किंवा ज्याचा आपण उपयोग करत असतो. त्यामध्ये आयडियलमध्ये आणि रिअलमध्ये काही भरपूर चेंजेस असतात जे आपण अजम्पशन्स रिअल फ्लुइड सारखं त्या आयडियल फ्लुइडला मानण्यासाठी आपण काही अजम्पशन्स घेतलेले असतात, ते आपण पुढे डिस्कस करणार आहोत. तर आता आपण पुढे पाहूया. तर आजचा आपला इंडेक्समधला दुसरा टॉपिक होता फ्लुइड मेकॅनिक्स. आधी जो झाला तो इंट्रोडक्शन होता आणि पुढे आहे फ्लुइड मेकॅनिक्स. तर फ्लुइड मेकॅनिक्स आपला जो सब्जेक्ट आहे तो काय, म्हणजे मेकॅनिक्स म्हणजेच काय, एखाद्या वस्तूवर लागणारा जो फोर्स आहे किंवा त्याची मोशन स्टडी करणं इज नथिंग बट मेकॅनिक्स. किंवा त्याचा इम्पॅक्ट काय होतो आहे, त्याच्यामुळे चेंजेस काय होतात ते स्टडी करतो आपण. तर फ्लुइडमध्ये फ्लुइड मेकॅनिक्स इज अ स्टडी ऑफ फ्लुइड्स ॲट रेस्ट ऑर इन मोशन. म्हणजे एक फ्लुइड रेस्टमध्ये किंवा मोशनमध्ये. आता मोशनमध्ये कशामुळे तर जेव्हा आपण फोर्स अप्लाय करणार, आणि रेस्टमध्ये पण तो एक सर्टन फोर्सेसमुळे असतो. तर तेच स्टडी आपण त्या स्टडीला आपण काय नाव दिलं आहे, फ्लुइड मेकॅनिक्स. ठीक आहे. त्यानंतर स्टडी ऑफ फ्लुइड वेन. आता ह्याच्यात 3 टाईप आहे फ्लुइड मेकॅनिक्स. 3 ह्याच्यामध्ये हेडिंग्समध्ये आपण शिकणार आहोत. पहिला आहे फ्लुइड स्टॅटिक्स, त्यानंतर फ्लुइड कायनॅमॅटिक्स आणि फ्लुइड डायनॅमिक्स. तर स्टॅटिक्स म्हणजे काय, जेव्हा फ्लुइड रेस्टवर म्हणजे तो फ्लुइड मूव्ह नाही होते
एक सर्टन वेसलमध्ये किंवा आपण जसं बघू का डॅममध्ये एक स्टील फ्लूइड साठवलेलं आहे, तर ते झालं फ्लूइड ॲट रेस्ट. त्याला आपण स्टॅटिक्स म्हणणार का त्यावरती कुठले फोर्सेस अप्लाय होतात किंवा एखादी बॉडी जर त्यामध्ये असेल तर तिच्यावर कुठले फोर्सेस फ्लूइडमुळे अप्लाय होणार ते आपण त्यात शिकणार आहोत. त्यानंतर फ्लूइड इन मोशन बट विदाउट कन्सिडरिंग द एक्सटर्नल फोर्सेस ॲक्टिंग. जसं आपण आता कन्सिडर करू का एक फ्लूइड आहे, नदीचं पाणी आहे जे फ्लो होतं आहे, त्याच्यावर एक्सटर्नल फोर्स अप्लाय नाही होते बट त्याच्या इंटरनल प्रॉपर्टीजमुळे त्याच्यामध्ये मोशन आहे. अशा केसला आपण काय बोलणार, फ्लूइड कायनॅमॅटिक्स, कारण त्यांच्यामध्ये एक सर्टन पोटेन्शियल आहे त्यामुळे ते मोशन करतं. मग त्याच्यात आपल्याला वेरियस स्ट्रेसेस फोर्सेस कॅल्क्युलेशन आणि त्याच्या प्रॉपर्टीज स्टडी करायच्या. त्यानंतर आहे फ्लूइड इन मोशन ड्यू टू एक्सटर्नल फोर्सेस, त्याला आपण बोलतो फ्लूइड डायनॅमिक्स. आता फ्लूइड डायनॅमिक्स ह्याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत, जसं काय आपण आता मगाशीच एक एक्झाम्पल घेतला, कोणता का पंपचा एक्झाम्पल घेतला आपण. तर पंपमध्ये काय होतं आहे, पंपच्या एक्झाम्पलमध्ये आपण एखाद्या फ्लुइडला स्वतःहून बाहेरून फोर्स अप्लाय करतो, त्याच्यामध्ये आपण त्याचं प्रेशर वाढवतो, त्याचं वेलॉसिटी वाढवतो, म्हणजे आपण स्वतः एक्सटर्नल फोर्स देतो आणि त्याला काम करायला लावतो. तर ह्या केसमध्ये फ्लूइड मोशनमध्ये ड्यू टू एक्सटर्नल फोर्सेस, त्याला आपण डायनॅमिक्स म्हणतो. आणि त्या डायनॅमिक्सचं पुढे ॲप्लिकेशन म्हणजे हायड्रोलिक मशिनरी आहे. ओके, तर हे झालं ओव्हरव्ह्यू फ्लूइड मेकॅनिक्सबद्दल. आता आपण आजच्या टॉपिकला सुरुवात करू, फ्लूइड प्रॉपर्टीज. आता फ्लूइड प्रॉपर्टीज म्हणजे त्याचे गुणधर्म तर कुठले आहेत, तर फ्लूइड दोन टाईपचे प्रॉपर्टीज असतात फ्लूइडमध्ये. एक असतं इंटेन्सिक प्रॉपर्टीज आणि एक असतात एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज काय असतात, दोज दॅट आर इंडिपेंडेंट ऑफ मास ऑफ द फ्लूइड सिस्टम. आता ह्याच्यामध्ये भरपूर वेळा मुलांना कन्फ्युजन असतं का बाबा इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज काय आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज काय, दोन्ही स्टेटमेंट सेम वाटतात. कारण एक्सटेन्सिव्ह काय बोलतं, दोज हुज व्हॅल्यूज डिपेंड ऑन द साईज ऑफ द सिस्टम. आता साईज ऑफ द सिस्टम, मास ऑफ द सिस्टम हे खूप कन्फ्युजिंग टर्म्स आहेत. तर ह्याला शॉर्टमध्ये आणि स्वीटमध्ये असं समजू शकता का, समजा एखादा फ्लूइड आहे जो आपल्याकडे आहे आणि त्याचे आपल्याला प्रॉपर्टीज टेस्ट करायचे आहेत. जर तो फ्लूइड तुम्हाला एखाद्या ग्लासमध्ये दिला किंवा एखाद्या मोठ्या कंटेनरमध्ये दिला, कुठल्याही ह्याच्यात देऊन त्याचा कितीही व्हॉल्यूम असून द्या, जर प्रॉपर्टीज तुम्ही कुठल्या एखाद्या पॉईंटला चेक करताय आणि ते सेम तुम्हाला सापडत आहेत, तर दॅट आर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. जसं फॉर एक्झाम्पल टेम्परेचर, एखाद्या समजा तुम्ही एक सर्टन रूम आहे जी 100 डिग्री सेल्सिअसवर आहे किंवा समजा 70 डिग्री सेल्सिअसवर, आणि त्यामध्ये एका ग्लासमध्ये जो की 100 mlचा आहे, मिलीलिटरचा आहे, आणि एक जो टँक आहे जो समजा 10 लिटरचा आहे. दोघांमध्ये मास डिफरन्स आहे, व्हॉल्यूम डिफरन्स आहे. पण तुम्ही जर टेम्परेचर चेक कराल एक 70 डिग्री सेल्सिअसच्या रूमच्या टेम्परेचरमध्ये, तर दोघांमध्ये सेम टेम्परेचर तुम्हाला सापडेल. असं नाही का त्याचं व्हॉल्यूम चेंज झालं म्हणून टेम्परेचर पण चेंज होणार. तर दॅट इज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. सेम तसंच प्रेशर आहे, एखाद्या सर्टन प्रेशरवर जर तुम्ही एक कंटेनरमध्ये एक फ्लूइड ठेवलं आणि त्याचा प्रेशर जर चेक केला, जर तुम्ही 1 kg फ्लूइड घेतलं, 1 लिटर फ्लूइड घेतलं, त्याचा प्रेशर चेक केला, जर सेम प्रेशर याच्यावरती कंटेनरमध्ये, तर तो पण तुम्हाला सेम भेटेल. आणि जर 10 kg जर लिटर जर घेतला तर तो पण सेम मिळेल. म्हणजे एक त्याचा मास किंवा व्हॉल्यूम वाढल्यामुळे त्याची प्रॉपर्टी चेंज होत नसेल तर ती इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. डेन्सिटी इज द सेम थिंग. आपण प्रत्येक वेळेस न्यूमॅरिकल किंवा जनरली बोलताना आपण काय बोलतो का वॉटरची डेन्सिटी किती आहे, 1000 आहे. आता जर 1000 इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे म्हणजेच ती कुठलं आहे, म्हणजे मी 1000 लिटर घेऊन द्या वॉटर का काही, त्याची डेन्सिटी चेंज नाही होत, म्हणून ती इंटेन्सिव्ह आहे. आता एक्सटेन्सिव्ह कोणते आहेत, ज्या एक व्हॉल्यूम किंवा आपल्या मासवर डिपेंड करतं. जसं टोटल मास, आपण असं जसं आता म्हणालं का एक ग्लासमध्ये घेतलं तर 100 ml आहे आणि तेच एखाद्या कंटेनरमध्ये घेतलं जिथे 10 लिटर्स वॉटर आहे, तर टोटल मास, त्याचा मास वेगळा असणार. टोटल व्हॉल्यूम किती आहे किंवा टोटल मोमेंटम किती आहे, आता तर तो टोटल मोमेंटम पर त्याच्या मासवर डिपेंड करतं. जर आपल्याला आपला मास कमी असेल फ्लुइडचा
तर त्याचे मोमेंटम जो आहे तो कमी असणार, कारण फोर्स कमी अप्लाय होणार. तर ह्या सोबत मी तुम्हाला नोट ह्यामध्ये लिहिलेली आहे स्लाइडमध्ये, का ऑल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड आर डिफाईन्ड कन्सिडरिंग कंटिन्युअम ऑफ फ्लुइड. आता कंटिन्युअम का असतं, हा एक क्वेश्चन. कंटिन्युअम म्हणजे आपण जो फ्लुइड कन्सिडर करणार, आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे का कुठलीही सबस्टन्स असून द्या, दे आर मेड अप ऑफ मॉलिक्युल्स. ओके, तर आपण असं कन्सिडर करतोय की हा माझा सरफेस आहे फ्लुइडचा, आणि त्याचे जे मॉलिक्युल्स आहेत ते एवढे क्लोजली स्पेस्ड आहेत तर त्याच्यामध्ये वॉइड्सच नाही आहे. वॉइड्स म्हणजे ब्लँक स्पेसेस नाही आहेत. असं कन्सिडर आपण जे केलेलं आहे त्याला आपण म्हणतो का फ्लुइड इज इन कंटिन्युअम. म्हणजे आपण जी प्रॉपर्टी वापरतोय, स्पेस वॉइड्स असले किंवा ब्लँक स्पेसेस असले म्हणजे काय, तिथे ती प्रॉपर्टी अप्लाय नाही होणार. बट आपण कन्सिडर करतो का तो फुल्ली फिल्ड आहे, कुठेच स्पेस नाही आहे मध्ये, म्हणून त्याच्या प्रॉपर्टीज चेंज नाही होणार विथ सरफेस. ओके, तर पुढे जाऊया आपण. आपल्या ह्याच्यातली पहिली प्रॉपर्टी आहे मास डेन्सिटी. मास डेन्सिटी बोला किंवा डेन्सिटी बोला, एक इज द सेम थिंग, आणि त्याला डिनोट कशाने केला जातं, रोनी. रो हा त्याचा रो आपलं त्याचा आपण त्याला डिनोट करतो. तर डेन्सिटी, व्हॉट इज डेन्सिटी? डेन्सिटी इज द मास पर युनिट व्हॉल्यूम. डेन्सिटी म्हणजेच घनता मराठीमध्ये. जे आपण जर टेक्निकल टर्म्समध्ये बघायला गेलो तर असं म्हणू शकतो का एखाद्या दोन मॉलिक्यूल किंवा ग्रुप ऑफ मॉलिक्युल्समध्ये किती स्पेस आहे, किंवा एखाद्या पर्टिक्युलर व्हॉल्यूममध्ये जर मी 1 kgचा एखादा सबस्टन्स घेतला आणि एक पर्टिक्युलर व्हॉल्यूम घेतला, त्यामध्ये त्याची क्लोजनेस किती आहे हे त्याचं डेन्सिटी ठरवतं. ओके, तर त्याचा आपण SI युनिट, आपल्या एक्झामपुरती आपल्याला काय महत्त्वाचं आहे तर त्याचा फॉर्म्युला काय, फॉर्म्युला इज डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम, म्हणजेच रो इज इक्वल टू m/v. इथे V मी कॅपिटल V डिनोट केला आहे व्हॉल्यूमसाठी, कारण पुढे आपलं एक टर्म आहे स्पेसिफिक व्हॉल्यूम, त्यासाठी मी स्मॉल v डिनोट केलं. ठीक आहे, तर कॅपिटल V लक्षात ठेवा. फॉर्म्युला इज रो इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम m/v. तर त्याचा SI युनिट आहे kg/m³. जसं आपण बोललो, मासचं युनिट kg आणि व्हॉल्यूमचं युनिट m³. ओके, बहुतेक वेळा असा क्वेश्चन येतो एक्झाममध्ये का CGS युनिटवर बेस्ड, कारण आपला वन लाइनर क्वेश्चन्स आपल्याला एक्झाममध्ये येणार आहेत. तर त्यात पॉसिबिलिटी अशी असते का युनिट्सवर क्वेश्चन्स येऊ शकतात. जसं आता मास डेन्सिटी आहे, तर डेन्सिटी जर हायड्रॉलिक्समधून त्यांनी क्वेश्चन विचारला खूप बेसिक्स ह्याच्यावर, प्रॉपर्टीजवरच जर विचारला तर ते युनिट्समध्ये विचारू शकतात, कारण तिथे चान्स आहे मुलं कन्फ्यूज होण्याचा. तर CGS युनिट आपल्याला माहिती पाहिजे. CGS युनिट काय, जसं केजीचा जर आपण CGS केला तर ग्राममध्ये मोजतो आपण, आणि m³ सेंटीमीटर क्यूबमध्ये. तर CGS युनिट इज ग्राम पर सेंटीमीटर क्यूब, आणि 1 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब इक्वल टू किती असणार, 10⁻³ म्हणजे 1000 kg/m³. आता याचं कन्वर्जन तुम्ही करून बघू शकता, कारण जर आपण बघितलं, करून दाखवतो मी तुम्हाला. ग्राम अपॉन सेंटीमीटर क्यूब इक्वल टू 1 ग्राम म्हणजे किती, 10⁻³ kg. ओके, अपॉन, आता सेंटीमीटर क्यूब म्हणजे किती, जसं सांगितलं का 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर, तर 100 म्हणजे 10⁻² -2, कारण आपण सेंटीमीटरचं मीटरमध्ये कन्वर्जन करतोय. तर आणि त्याचा क्यूब, -2चा क्यूब 6 m³. आता ह्याचं आपण सॉल्व जर पुढे केलं तर हा जो -6 आहे, 10⁻⁻6 हा वर जाणार, 10⁻6 आपण 10⁻³ kg/m³. 3 कट, इथं किती उरलं 3, म्हणजेच आपल्याला फायनल इक्वेशन काय उरलं, 10³ kg/m³, म्हणजे 1000 kg/m³.
हे लक्षात ठेवा, हे छोटे छोटे क्वेश्चन्स आहेत जे एक्झाममध्ये येऊ शकतात. तर पुढे जाऊया आता. स्पेसिफिक व्हॉल्यूम डिनोटेड बाय स्मॉल व्ही. The specific volume is exactly the reciprocal of mass density. आता जसं आपण वर बघितलं का एखाद्या पर्टिक्युलर युनिट व्हॉल्यूममध्ये किती मास डिस्ट्रीब्युटेड आहे, किती डेन्स आहे एखादा युनिट सबस्टन्स, त्याला आपण डेन्सिटी बोलू. तसंच याचं ते रेसिप्रोकल आहे का व्हॉल्यूम पर युनिट मास, जे 1 kg मास किती व्हॉल्यूम कंझ्युम करतो, दॅट इज इथे स्पेसिफिक व्हॉल्यूम. त्याचं फॉर्म्युला सिम्पल आहे. जसं आपण वरती रो इज इक्वल टू एम बाय व्ही केलेलं, तसं इथे स्मॉल व्ही इज इक्वल टू व्ही बाय एम आहे, कारण तो रेसिप्रोकल आहे. ओके, जाऊया पुढे. तर नेक्स्ट प्रॉपर्टी आपली स्पेसिफिक वेट. स्पेसिफिक वेट इज डिफाइंड ॲज द वेट पर युनिट व्हॉल्यूम. मगाशी आपण डेन्सिटी बघितली. डेन्सिटीमध्ये आपण कन्सिडर केलेलं फक्त मास. आता इथे काय होतं आहे, मासच्या सोबत इंटूला जी लागतो. जी म्हणजेच ग्रॅव्हिटी. मासच्या सोबत ग्रॅव्हिटी लागते. वेट आपल्याला माहिती आहे, वेट इज इक्वल टू एम जी मास इंटू ग्रॅव्हिटी, बरोबर. तर तसंच स्पेसिफिक वेट म्हणजे एक पर्टिक्युलर वेट पर युनिट व्हॉल्यूम. तर स्पेसिफिक वेटचं युनिट काय, ऑब्वियस. जर आपण वेट कन्सिडर करतोय, वेटचं युनिट असतं न्यूटन. पर युनिट व्हॉल्यूम करतोय, त्याचा वेट आहे मीटर क्यूब. म्हणजेच याचा युनिट काय ना, न्यूटन पर मीटर क्यूब. आता स्पेसिफिक वेटला आपण डिनोट करतो गॅमानी. तर गॅमा इज इक्वल टू आपण काय लिहू शकतो, एम जी अपॉन व्ही. दॅट इज नथिंग बट एम बाय व्ही इंटू जी इज इक्वल टू रो जी. म्हणजे जर आपल्याला डेन्सिटीच्या टर्म्समध्ये उद्या क्वेश्चन आलं का स्पेसिफिक वी हॅव द डेन्सिटी ऑफ सबस्टन्स ऑर फ्लूइड एक्स वाय झेड, प्लीज कॅल्क्युलेट द स्पेसिफिक वेट. तर आपल्याला काय करायचं आहे, फक्त त्याला रो दिलेला असणार, इंटू जी करायचं. जीची व्हॅल्यू जर स्पेसिफाय केलेली नसली तर आपण 10 डायरेक्ट घेऊ शकतो. जीची व्हॅल्यू नॉर्मली असते 9.81. तर ती जर दिलेली नसेल तर आपण 10 घेऊ शकतो सिम्प्लिफाय करण्यासाठी. तर आपला फायनल फॉर्म्युला होतो गॅमा इज इक्वल टू रो जी, सिम्पलेस्ट फॉर्म. पुढची आपली प्रॉपर्टी आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किंवा त्याला आपण म्हणू शकतो रिलेटिव्ह डेन्सिटी. आता रिलेटिव्ह हा शब्द लागला म्हणजे त्याचा अर्थ काय होतो का कोणाशी तरी आपण कम्पेअर करणार. सिम्पल. रिलेट आपण एखाद्या कोणाबरोबर करणार जो काही एक स्टँडर्ड असेल त्याबरोबर आपण रिलेट करतो नेहमी. तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज द रेशो ऑफ डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स टू द डेन्सिटी ऑफ द गिवन रेफरन्स मटेरियल. म्हणजे आपलं एखादा सबस्टन्स आहे, त्याला त्याच्याच रेफरन्स मटेरियल जो असेल त्याच्याबरोबर आपण त्याला कम्पेअर करणार आणि त्याची रिलेटिव्ह डेन्सिटी निघणार. फॉर लिक्विड्स रेफरन्स मटेरियल ऑफ ऑर स्टँडर्ड मटेरियल इज वॉटर. आता समजा एक लिक्विड आहे, जसं आपण एक्झाम्पल घेऊया पेट्रोल. तर पेट्रोलची नॉर्मल डेन्सिटी जी असते ती 800 असते kg पर मीटर क्यूब, आणि वॉटरची किती असते 1000 kg पर मीटर क्यूब. जर आपल्याला ह्याचं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढायची असेल, ओके, तर फॉर्म्युला इथे दिलेला आहे काय, डेन्सिटी ऑफ फ्लुइड अपॉन डेन्सिटी ऑफ स्टँडर्ड फ्लुइड. आता आपल्याला माहिती आहे लिक्विडसाठी वॉटर इज द स्टँडर्ड फ्लुइड. सो आता आपल्याला जर पेट्रोलची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढायची असेल एस जी, तर आपल्याला त्यांनी गिवन असतं का पेट्रोलचं डेन्सिटी किती आहे. ओके, तर पेट्रोलची डेन्सिटी आपल्याला दिली आहे त्यांनी 800 डिवाइड बाय 1000, जी वॉटरची स्पेसिफिक डेन्सिटी आहे. तर आपण बघू शकतो 0 कट. तर ह्याची एस जी किती आली पेट्रोलची 0.8. याच टाईपमध्ये आपल्याला एक्झाममध्ये स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचं कॅल्क्युलेशन किंवा जर डायरेक्ट क्वेश्चन्स येऊ शकतात 1 लायनर. यात एवढं काय मोठं आहे नाही कॅल्क्युलेशनचं,
तर हे क्वेश्चन आपण एक्सपेक्ट करू शकतो एक्झाममध्ये. नेक्स्ट आणि इम्पॉर्टंट जे दोन प्रॉपर्टीज आहेत, तर पहिली आपली कॉम्प्रेसिबिलिटी. तर फ्रॉम द नेम इट सजेस्ट दॅट कॉम्प्रेसिबिलिटी म्हणजे एखादा फ्लुइड किती कॉम्प्रेस होऊ शकतो, बरोबर. आता थर्मोडायनॅमिक्स आणि फ्लुइड मेकॅनिक्स दोन्ही सब्जेक्टमध्ये हा वर्ड यूज केला जातो कॉम्प्रेसिबिलिटी, आणि दोघांमध्ये याचं जे डिनोशन आहे ते बीटाने केलं जातं. तर कॉम्प्रेसिबिलिटी ऑल्सो नोन ॲज द कोइफिशियंट ऑफ कॉम्प्रेसिबिलिटी और आयसोथर्मल कॉम्प्रेसिबिलिटी काय आहे, इट्स अ मेजर ऑफ द रिलेटिव्ह वॉल्यूम चेंज ऑफ अ फ्लुइड और सॉलिड ॲज अ रिस्पॉन्स टू अ प्रेशर और मीन स्ट्रेस चेंज. म्हणजेच काय, आपण एका सर्टन फ्लुइड आहे किंवा सॉलिड आहे त्याच्यावर एक अमाऊंटचं प्रेशर अप्लाय केलं. जसं आपलं एक एक्झाम्पल आहे का पिस्टन सिलेंडर, ओके, त्यामध्ये आपण काय इन्सर्ट करतो, फ्लुइड इन्सर्ट करतो, कारण पेट्रोल आणि एअरचं मिक्सचर असतं, तर ते इट इज नथिंग बट अ फ्लुइड, ओके. तर त्याला आपण काय करतो, कॉम्प्रेस करतो पहिले. तर ते इनटेक केल्यानंतर कॉम्प्रेस करतो. आधी त्याचं वॉल्यूम समजा आपलं जर बाईक असेल 100 cc तर 100 क्युबिक सेंटीमीटरचं एक सिलेंडरचं वॉल्यूम असेल, तर तो आपण कॉम्प्रेस करतो कुठपर्यंत, त्याच्या सिलेंडर हेडपर्यंत. म्हणजेच तो कॉम्प्रेस होतो. एक जनरल टर्ममध्ये जर आपण आता पुढे जाऊन IC इंजिन शिकणारच आहोत, IC इंजिन किंवा ऑटोमोबाईल त्याच्यामध्ये मिळेल तुम्हाला. जर आपण पेट्रोल इंजिनची गोष्ट केली तर त्याचा कॉम्प्रेशन रेशो वॅरी करतो 6 to 10च्या दरम्यान किंवा 6 to 8 कॉम्प्रेशन रेशो. म्हणजेच काही कॉम्प्रेसिबिलिटी सांगते तर त्याचा व्हॉल्यूम आधी 100 cc होता, त्याला आपण 6 times कॉम्प्रेस केला तर त्याची कॉम्प्रेसिबिलिटीज झाली ती. तर 6 times कॉम्प्रेसिबल आहे तो, किंवा आपण त्याला करतो कॉम्प्रेस. तसंच सेम आहे. म्हणजेच काय झालं, त्याचा 100 cc वरून तो 100/6 एवढं त्याचं व्हॉल्यूम कमी झालं. तर व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन त्यात डेव्हलप होणार. जेव्हा तेवढा कॉम्प्रेस होणार तेव्हा व्हॉल्युमेट्रिक निगेटिव्ह, कारण आपण त्याला कॉम्प्रेस करतोय, त्याचा व्हॉल्यूम कमी करतोय, म्हणून तो निगेटिव्ह चेंज आहे त्याच्या व्हॉल्यूममध्ये, म्हणून आपण तिथे मायनस साईन लावलेली आहे, ठीक आहे. व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन अपॉन चेंज इन प्रेशर. मला किती प्रेशर द्यावं लागलं त्याला तेवढा व्हॉल्यूम कॉम्प्रेस करण्यासाठी, दॅट इज नथिंग बट कॉम्प्रेसिबिलिटी. म्हणजे हा फॅक्टर आहे कोइफिशियंट ऑफ कॉम्प्रेसिबिलिटीचा, का तो आपल्याला सांगतो का एवढ्या युनिट व्हॉल्यूम चेंजसाठी किंवा व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन जनरेट करण्यासाठी एवढा चेंज इन प्रेशर, एवढं प्रेशर तुम्हाला एक्झर्ट करायला लागणार, डिफरन्स एवढा प्रेशरचा एक्झर्ट करायला लागणार. आता चेंज इन प्रेशर का, फक्त प्रेशर का नाही, तर आपण एवढं लक्षात ठेवलं पाहिजे का आपलं नॉर्मल जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे ते स्वतः ॲक्ट करत असतं एखादा कुठल्या तरी ऑब्जेक्टवर, आणि आपण जेव्हा अजून प्रेशर लावतो दॅट मस्ट बी ग्रेटर दॅन ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे त्यांचा दोघांचा पण आपण जेव्हा प्रेशर कॅल्क्युलेट करतो दॅट इज ऑलवेज अ डिफरन्स बिटवीन देम, अप्लाइड प्रेशर अँड ॲटमॉस्फेरिक प्रेशर, ओके. म्हणून तो चेंज इन प्रेशर. आणि व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन, कारण ते व्हॉल्यूम कॉम्प्रेस होतं आहे, त्याच्यावर स्ट्रेस अप्लाय होतो आहे, स्ट्रेस जनरेट होतो आणि त्याने स्ट्रेन जनरेट होणार. तर पुढे येऊया SI युनिट. त्याचं आता SI युनिट काय आहे, तर न्यूटन पर मीटर स्क्वेअरचा इनवर्स. सिम्पल आहे. ह्याच्या आता जे वर आपण बघू शकतो यांचे जर युनिट घेतले आपण, कोणाचे, व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन आणि चेंज इन प्रेशरचे, तर स्ट्रेनला तर काही युनिट नसतं, कारण स्ट्रेनचा फॉर्म्युलाच काय आहे, आपण व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन बोलतो आहे म्हणून स्ट्रेनचा फॉर्म्युला काय असतो, dV/V, चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम. आता हे गोष्टी पण तुम्हाला सॉममध्ये माहिती झाल्या असतील किंवा आपण लेक्चर सिरीज करणार त्यात पण येणारच आहेत. तर dV/V इज चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम, म्हणजे आपलं काय आहे, स्ट्रेन आहे. आता हा जो स्ट्रेन आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की चेंज इन व्हॉल्यूमचं युनिट काय, मीटर क्यूब, आणि ओरिजिनल व्हॉल्यूमचं युनिट काय, मीटर क्यूब. तर मीटर क्यूब गेट कॅन्सल आउट, म्हणून त्याचं इट हॅज नो युनिट स्ट्रेन. तसंच आता युनिट कोणाचं राहिलं खाली, प्रेशरचं युनिट काय, न्यूटन पर मीटर स्क्वेअर, करेक्ट. मग आता जो 1/Nm/m² आहे त्यालाच आपण कसं लिहू शकतो, Nm/m²⁻⁻1. पुढे आता हे काय सिग्निफाय करतं, जर बीटा जी कॉम्प्रेसिबिलिटीचं आहे तर त्याची व्हॅल्यू जर जास्त असली किंवा कमी असली तर काय डिनोट करतं,
तेच सांगितलं होतं, हायर द व्हॅल्यू ऑफ बीटा, हायर द व्हॅल्यू ऑफ बीटा मोर कॉम्प्रेसिबल द फ्लुइड विल बी. बरोबर. जर जसं फॉर्म्युलामध्ये पण कळतं आहे, जर जास्त व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन जनरेट होत असेल कमी प्रेशरच्या चेंजमुळे, म्हणजेच तो काय मोर कॉम्प्रेसिबल आहे. व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन जर जास्त येत असेल कमी प्रेशर चेंजमुळे तर मोर कॉम्प्रेसिबल आहे. तर ती बीटाची जी व्हॅल्यू आहे तेच आपल्याला ते कन्वे करतं आहे. आणि फॉर परफेक्टली इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड बीटा इज 0. आता कुठला आहे इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड? एनी आयडिया, गेसेस? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड कोणता आहे. आपण नेक्स्ट व्हिडिओ जो मी करणार आहे त्याच्यामध्ये याचा आन्सर तुम्हाला देईन. ओके, पुढे जाऊया. हे तुम्हाला एक असाइनमेंट आहे का इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड्स मला सांगायचं आहे तुम्ही. नेक्स्ट आहे बल्क मॉड्युलस. बल्क मॉड्युलस अगेन जसं डेन्सिटीचं रेसिप्रोकल काय होतं, स्पेसिफिक व्हॉल्यूम, तसंच इथे कॉम्प्रेसिबिलिटीचा रेसिप्रोकल आहे बल्क मॉड्युलस. आता बल्क मॉड्युलस तुम्ही सॉममध्ये पण बघितलं असणार, कारण तिथे आपण प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड शिकतो. तिथे यंग्स मॉड्युलस, त्यानंतर मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, बल्क मॉड्युलस, ह्या 3 गोष्टी शिकतो. तर इथे बल्क मॉड्युलस काय सांगतं का, इट इज रेसिप्रोकल ऑफ कॉम्प्रेसिबिलिटी, दॅट इज इट इज अ मेजर ऑफ हाऊ रेजिस्टन्स टू कॉम्प्रेशन दॅट सबस्टन्स इज. म्हणजे याचा अपोजिट. इथे वरती कॉम्प्रेसिबिलिटी काय सांगत होतं का किती कॉम्प्रेसिबल तो फ्लुइड आहे, आणि बल्क मॉड्युलस काय सांगतोय का किती रजिस्ट करू शकतो तो व्हॉल्युमेट्रिक चेंजला किंवा काही चेंज त्याच्यामध्ये जेव्हा प्रेशर आपण अप्लाय करणार ते येते, तो किती रजिस्ट करू शकतो. दॅट सिग्निफाईज बल्क मॉड्युलस व्हॅल्यू. ओके, हायर द व्हॅल्यू ऑफ के म्हणजेच बल्क मॉड्युलस, लेस कॉम्प्रेसिबल द फ्लुइड विल बी. बरोबर. जर केची व्हॅल्यू जास्त असेल म्हणजेच काय, फ्लुइडचा जो कॉम्प्रेसिबलनेस आहे तो कमी असणार. फॉर्म्युला काय सांगतो, बल्क मॉड्युलस इज इक्वल टू चेंज इन प्रेशर अपॉन व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन. बरोबर. वरच्या जो फॉर्म्युला आहे त्याचा इथे रेसिप्रोकल केला आहे, 1/, तो फॉर्म्युला केला आहे. ओके, विथ इन्क्रीज इन प्रेशर बल्क मॉड्युलस इन्क्रीजेस. आता हे तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा आपण एखादा सर्टन फ्लुइड आहे तो कॉम्प्रेस करतो, दॅट रजिस्ट इट्स कम्प्रेशन. तो जेव्हा रजिस्ट करतो म्हणजेच आता जेव्हा आपण त्याच्यावर प्रेशर इन्क्रीज करत जाणार तेव्हा मगाशी आपण बघितलं का काय आपले डेन्सिटी काय असते, एखाद्या पर्टिक्युलर व्हॉल्यूममध्ये मॉलिक्युल्स किती क्लोज आहे एकामेकांच्या, किंवा जे आपण त्याला म्हणतो आतमध्ये छोटे पार्टिकल्स आहेत ते किती क्लोज आहेत एकामेकांच्या. तर आपण जेव्हा प्रेशर अप्लाय करतो तेव्हा काय होतं, त्यांच्यामधले जी गॅप आहे ती फील होत जाते. बरोबर. त्यांच्यामधली गॅप आहे ती आपण प्रेशराईज करून त्याला कॉम्प्रेस करत जातो. तर जेव्हा ते एकामेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील दे विल सेल्फ अप्लाय द फोर्स, म्हणजे रेजिस्टन्स फोर्स अप्लाय करतात. आणि तो रेजिस्टन्स फोर्स कोणाचं काय डिनोट करतो, बल्क मॉड्युलस. जेव्हा आपण प्रेशर वाढवणार ऑब्व्हियसली त्या जे आपलं सबस्टन्स आहे त्याच्यामधून पण एक इंटरनल फोर्स जनरेट होणार, दॅट विल रेजिस्ट द एक्सटर्नल फोर्स. म्हणजेच जर आपण प्रेशर वाढवलं तर त्याचा बल्क मॉड्युलस पण इन्क्रीज होत जाणार, जो रेजिस्ट करेल कॉम्प्रेस होण्यासाठी. ओके, तुम्हाला होप्सो तुम्हाला ह्या प्रॉपर्टीज आत्तापर्यंत ज्या आपण बघितल्या त्या कळाल्या असतील. अजून आपल्या बऱ्याच प्रॉपर्टीज यामध्ये बघायच्या बाकी आहेत. तर आजच्या लेक्चरपुरती मी एवढं लिमिट करतो आहे. याचा तुम्ही परत रिवाईज करा आणि आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया पुढच्या प्रॉपर्टीज घेऊन. जर तुम्हाला अजून काही याच्यात डाऊट्स असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. अजून आपल्या बऱ्याच ज्या मेन इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आहेत ज्याच्यावर पुढे आपला फ्लुइड कायनामॅटिक्स बेस्ड आहे किंवा फ्लुइड स्टॅटिक्स बेस्ड आहे ते आपण पुढे घेणार आहोत. तर भेटूया आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये जो आपला फ्लुइड प्रॉपर्टीज पार्ट 2 असणार आहे. तर थँक्यू अँड ऑल द बेस्ट फॉर युअर स्टडीज.